आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने चीज कॉर्न पिझ्झा आणि पनीर पिझ्झा बनवणार आहोत. हा पिझ्झा खूपच चीजी, सॉफ्ट आणि टेस्टी बनतो. बाहेरच्या पिझ्झासारखा स्वाद आता तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. हा सोपा आणि झटपट बनणारा पिझ्झा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. हा कमी बजेटमध्ये तयार होणारा पिझ्झा नक्की एकदा घरामध्ये ट्राय करा. चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या सिंपल रेसिपीला. तर सगळ्यात आधी इथे मी एक बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचाभर साखर ॲड करायची आहे, पाव चमचा मीठ ॲड करायचं आहे आणि अर्धा कप गरम पाणी ॲड करायचं. खूप जास्त गरम नाही, साधारण कोमट पाणी घ्यायचं आपल्याला इथे. आता याच्यामध्येच आपल्याला 2 टीस्पून इतकं इन्स्टंट ईस्ट ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित त्याला ढवळून मिक्स करायचं पाण्यामध्ये. आणि आता याच्यावर झाकण लावायचं आहे आणि 5 मिनिटासाठी याला फर्मेंट होण्यासाठी सोडून द्यायचं आहे. तर बघा इथे 5 मिनिटं झालेले आहेत. फक्त 5 मिनिटामध्ये खूप छान फर्मेंट झालं होतं. कारण एकदम फ्रेश ईस्ट वापरलेला आहे इथे मी. जर ईस्ट एकदम जुनं असेल ना, तर व्यवस्थित हा फर्मेंट होत नाही. छान फ्रेश ईस्ट वापरायचं ज्यावेळेला आपण पिझ्झा किंवा पाव वगैरे घरच्या घरी बनवतो त्यावेळेला. तर हा व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि बघा भरपूर सांडलेलं सुद्धा आहे याच्यातलं. आणि इथे ना मी 2 कप इतकं मैदा वापरणार आहे. त्यासाठी इथे मी 2 टीस्पून इतकं ईस्ट वापरलेलं आहे. 1 कपसाठी 1 टीस्पून इतकं ईस्ट वापरायचं आपल्याला. तर बघा इथे मी एका बाउलमध्ये 2 कप इतकं मैदा ॲड केलेलं आहे. मैदा आधीच मी गाळून घेतलेलं आहे. छान चाळणीने चाळून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये जो आपण ईस्ट फर्मेंट करून ठेवलेला होता तो ॲड करून घ्यायचा आहे आणि हाताने व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचा आधी. त्यानंतर आता याच्यामध्ये थोडं-थोडं पाणी ॲड करायचं आणि एकदम सॉफ्ट असा डो इथे आपल्याला लावून घ्यायचा आहे. एकदम जास्त नरम पण लावायचं नाही. छान आपण जसा पोळीचा पीठ लावतो तसंच पीठ इथे लावून घ्यायचं आपल्याला. एकदम जास्त सॉफ्ट झाला की आपल्याला व्यवस्थित पीठ हँडल करता येणार नाही. त्यासाठी पीठ व्यवस्थित सॉफ्ट लावून घ्या. खूपही जास्त नरम लावू नका. बघा इथे मी थोडं-थोडं पाणी ॲड केलेलं आहे याच्यामध्ये आणि एकदम सॉफ्ट पीठ इथे लावून घेतलेलं आहे. पीठ लावून तयार झालेलं आहे. आता आपल्याला हा पीठ ना एकतर तुम्ही किचन प्लॅटफॉर्मवर काढून घ्या किंवा माझ्याकडे असा चॉपिंग बोर्ड आहे. मी त्याचा खूप वापर करते अशा ज्यावेळेला मी पिझ्झा वगैरे बनवत असते त्यावेळेला. त्याच्यावर आपल्याला हा पीठ काढून घ्यायचा आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं 1 टेबलस्पून इतकं 1 मोठा चमचाभर आपल्याला बटर ॲड करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला स्ट्रेच एंड फोल्ड या पद्धतीने आपल्याला हा पीठ परत एकदा मळून घ्यायचा आहे. जोपर्यंत हा बोर्ड पूर्णपणे क्लीन होत नाही आणि पिठामध्ये जोपर्यंत छान असा सॉफ्टनेस येत नाही, तोपर्यंत पिठाला मळून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी थोडंसं स्पीड वाढवलेली आहे आणि अशा पद्धतीने पीठ इथे मळून घेतलेलं आहे. तर बघा पिठातला जो पूर्णपणे चिकटपणा होता तो निघालेला आहे. पूर्णपणे पीठ इथे सॉफ्ट झालेलं आहे. बघू शकता बोर्ड पण पूर्णपणे क्लीन झालाय. जोपर्यंत असं होत नाही तोपर्यंत आपल्याला पिठाला छान मळून घ्यायचं आहे स्ट्रेच एंड फोल्ड पद्धतीने. तर बघा इथे मी छान पिठाला मळून घेतलेला आहे. आता पिठाला आपल्याला फर्मेंट होण्यासाठी थोड्या वेळासाठी ठेवून घ्यायचं आहे. जवळपास हे मी अर्ध्या तासासाठी ठेवून घेतलेलं होतं. बाउलमध्ये थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हा पिठाचा जो गोळा आहे तो ठेवून घ्यायचा आहे पेढा. आणि पिठाच्या वरून सुद्धा थोडंसं तेलाचा हात लावून घेतलेला आहे म्हणजे पीठ सुद्धा आपला ड्राय होणार नाही आणि याच्यावर झाकण लावून अर्ध्या तासासाठी आपल्याला फर्मेंट होण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे. पीठ जोपर्यंत फर्मेंट होतोय तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेतलेली आहे. तर बघा इथे मी थोडंसं एक पाव कप इतकं पनीर घेतलेलं आहे. त्याला छान असं क्यूबमध्ये बारीक-बारीक कट करून घेतलेलं आहे. अर्धा चमचा इतकं पिझ्झा सॉस ॲड करायचा आहे आणि अर्धा चमचा इतकं मेयोनीज ॲड करायची आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. चवीला खूप छान लागते. त्यासाठी असं मी मॅरिनेट करून घेतलेलं आहे. तर आपण इथे एकाच वेळेला 2 पिझ्झा बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी पनीरसुद्धा रेडी करून घेतलेलं आहे आणि स्वीट कॉर्नसुद्धा बॉईल करून ठेवलेला आहे. त्यासोबतच इथे मी पिझ्झा सॉस प्लेटमध्ये काढून ठेवलेलं आहे वाटीमध्ये. तर बघा आपला पीठसुद्धा खूप छान इथे फर्मेंट झालेलं आहे. बघू शकता किती छान जाळी आलेली आहे. खूपच छान इथे आपला पीठ फुगलेला आहे. आता ना आपल्याला हे परत एकदा जो हा चॉपिंग बोर्ड आहे त्याच्यावर काढून घ्यायचा आहे. त्याआधी आपण थोडंसं इथे सुक्कं पीठ टाकून घेऊया म्हणजे हा जो पीठ आहे तो चिपकणार नाही त्याच्यावर. तर अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं पीठ इथे डस्टिंग करून घ्यायची आहे पिठाची आणि त्याच्यानंतर आपल्याला हे 2 पोर्शनमध्ये कट करून घ्यायचं आहे. कारण आपण 2 पिझ्झा बनवणार आहोत इथे. तर मी सगळ्यात आधी थोडंसं सॉफ्ट करून घेतलं हाताने आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने एका साइजमध्ये 2 पोर्शनमध्ये कट करून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी 2 पोर्शनमध्ये कट करून घेतलेला आहे. व्यवस्थित दोन्ही पोर्शन मी एक इक्वलमध्ये कट केलेले आहेत. आता आपल्याला याच्यावरून थोडंसं सुक्कं पीठ लावायचं आहे
आणि व्यवस्थित जेवढ्या साईजचा आपल्याला पिझ्झा बनवायचा आहे त्या साईजमध्ये आपल्याला हे मोठं करून घ्यायचं आहे. तर इथे मी बेलणं अजिबात वापरणार नाहीये. हातानेच याला मोठं करून घेणार आहे. असं आपल्याला बोटांनी व्यवस्थित प्रेस देऊन याला राउंड शेपमध्ये जसा पिझ्झा असतो की नाही त्या शेपमध्ये आपल्याला याला मोठं करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता व्हिडिओमध्ये मी व्यवस्थित राउंड शेपमध्ये याला मोठं करून घेतलेलं आहे. तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मी जे पिझ्झा बनवलेला आहे ते जमलेत की नाही ते. तर बघा व्यवस्थित मी एक पिझ्झा इथे बनवून घेतलेला पिझ्झाचा बेस बनवून घेतलेला आहे आणि हा जो दुसरा आहे तो सुद्धा इथे मी बनवून घेतलेला आहे. आता आपल्याला हे प्लेटमध्ये ठेवून घ्यायचं आहे. त्यासाठी बघा मी सिंपल स्टील जे आपल्या घरामध्ये स्टीलची प्लेट आहे की नाही त्याच्यामध्ये ना युनिरॅप ठेवून घेतलं लावून घेतलं अशा पद्धतीने व्यवस्थित. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बघा हा जो आपण बेस बनवलेला आहे पिझ्झाचा तो सुद्धा ठेवून घ्यायचा आहे. एकदम सिंपल आहे. खूप जास्त खर्च लागणार नाही या पिझ्झासाठी. जे मार्केटमध्ये आपल्याला 400 ते 500 रुपयामध्ये पिझ्झा मिळतो तोच पिझ्झा इथे मी फक्त आणि फक्त 100 रुपयाच्या आत बनवून तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा आपला पहिला पिझ्झा सुद्धा प्लेटमध्ये ठेवून घेतलाय आणि दुसरा सुद्धा ठेवून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला चम्मचने फ्रिक करून घ्यायचा अशा पद्धतीने व्यवस्थित त्याला टोचून घ्यायचं आहे. म्हणजे खूप जास्त फुगणार नाही आपला पिझ्झा. त्यानंतर त्याच्यावरून आपल्याला हा पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे. व्यवस्थित सगळ्या बाजूनी आपल्याला हा पिझ्झा सॉस इव्हनमध्ये लावून घ्यायचा आहे. म्हणजे सगळ्या पिझ्झाला व्यवस्थित फ्लेवर येईल पिझ्झा सॉसचा. त्यानंतर वरून आपल्याला हा पनीर जो मॅरिनेट करून ठेवला होता तो सुद्धा आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. तर इथे मी पूर्ण पनीर टाकून घेतलेलं आहे अशा पद्धतीने छान भरपूर सारा पनीर वापरलेला आहे इथे मी. त्याच्यावरून आपल्याला हा चीज ॲड करायचा आहे. तर इथे बघा मी मोझरेला चीज वापरलेला आहे अमूलचा. आणि भरपूर सारा चीज वापरायचा आपल्याला इथे. त्याच्यावरून आपल्याला चिली फ्लेक्स सुद्धा टाकून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने छान सगळीकडे स्प्रिंकल करायचं आहे. त्यानंतर थोडंसं ऑर्गॅनो सुद्धा आपल्याला स्प्रिंकल करून घ्यायचं आहे आणि इथे आपला पनीर पिझ्झा रेडी झालेला आहे. ते पण मी इथे विदाऊट ओव्हन बेक करणार आहे याला एका पातेल्यामध्ये गॅसवर. तर आपला पनीर पिझ्झा रेडी झालाय. लगेच आपण इथे कॉर्न चीज पिझ्झा सुद्धा रेडी करून घेऊया आधी. त्यासाठी बघा इथे मी ना चीज स्प्रेड घेतलेला आहे. जो आपला पिझ्झा सॉस आहे ना त्याच्यामध्ये एक चमचाभर ॲड करून घेणार आहे. त्याला व्यवस्थित ढवळून मिक्स करून घेणार आहे. याच्याने ना जे आपण पिझ्झा बनवणार आहोत त्याची चव अप्रतिम लेव्हल पार करणार आहे. कारण मी याआधी एकदा हा पिझ्झा घरामध्ये ट्राय केला होता आणि खरंच खूप छान झालेला. तर बघा व्यवस्थित सॉस मिक्स करून घेतलेला आहे. आता हे आपल्याला आपला जो बेस आहे त्याच्यावर पूर्णपणे लावून घ्यायचं आहे. सगळीकडे इव्हनमध्ये लावायचं आहे. छान स्प्रेड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर इथे मी छान लावून घेतलेलं आहे. आता याच्यावरून आपल्याला भरपूर कॉर्न ॲड करायचे आहेत. तर बघा मी आधीच याला बॉईल करून ठेवलेलं आहे. मीठ टाकून बॉईल करून घेतलेलं आहे. त्याच्यावरून आपल्याला भरपूर सारं चीज सुद्धा ॲड करून घ्यायचं आहे. चीज मात्र भरपूर जास्त ॲड करा. थोडंसं जास्त ॲड करा रेग्युलरपेक्षाही थोडंसं म्हणजे छान लागते. कारण खूपच प्लेन पिझ्झा असतो हा त्यामुळे. आता वरून आपल्याला थोडंसं ऑरिगॅनो ॲड करायचं आहे. त्यानंतर थोडंसं चिली फ्लेक्स ॲड करून घ्यायचं आहे आणि इथे आपले दोन्ही पिझ्झा बेस रेडी झालेले आहेत. आता लगेच हे आपल्याला बेक करून घ्यायचे आहे. त्यासाठी बघा इथे ना दोन्ही पिझ्झा रेडी करून घेतलेले आहेत. बघा किती छान दिसतायत ना. टेस्ट तर अप्रतिम आहे. नक्कीच एकदा घरच्या घरी कमी बजेटमध्ये हा पिझ्झा नक्की ट्राय करा. तर इथे मी पातेला ठेवलेला आहे गॅसवर 5 मिनिटासाठी प्रीहीट करून घेतलेले. त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवायचा आहे. झाकण लावून 5 मिनिटासाठी प्रीहीट करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ही जी प्लेट आहे ना पिझ्झा बेसवाली ती ठेवून घ्यायची आहे. त्याच्यावर झाकण लावायचं आहे आणि 20 मिनिटासाठी मीडियम गॅसवर याला शिजवून घ्यायचं आहे. तर बघा इथे 20 मिनिटं पूर्ण झाले आहेत. 20 मिनिटानंतर तुम्ही पिझ्झा बघू शकता किती छान इथे फुगलेला आहे आणि चीज पण पूर्णपणे मेल्ट झालेला आहे. तुम्ही मार्केटपेक्षाही भारी पिझ्झा घरच्या घरी बनवून खाऊ शकता. हे माझी गॅरंटी आहे. नक्की एकदा बनवून बघा. तर आपला चीज कॉर्न पिझ्झा बनवून तयार झालेला आहे. आता पनीर पिझ्झा शिजवण्यासाठी ठेवलेला आहे. तर जोपर्यंत पनीर पिझ्झा शिजतोय तोपर्यंत आपण हा पिझ्झा टेस्ट करून बघूया. तर सगळ्यात आधी आता तुम्ही इथे बघू शकता चीज किती छान मेल्ट झालेला आहे. एकदम भारी पिझ्झा बनवून तयार झालेला आहे. आता मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवणार आहे स्लाइस. तर सगळ्यात आधी आपण इथे कट करून घेऊया. जसं मार्केटमध्ये कट करून मिळतो तसंच कट करून घेऊया. तर बघा इथे सिंपल चाकूनेच कट करतेय तरी पण खूप छान कट होतोय. तर बघा इथे मी पूर्ण पिझ्झा कट करून घेतलेला आहे. आता एक स्लाइस काढून दाखवते तुम्हाला. किती छान असा चीज इथे मेल्ट होतोय बघा. आहे की नाही मार्केटपेक्षाही छान आणि कमी बजेटवाला हा पिझ्झा अशाच पद्धतीने आता दुसरा सुद्धा पिझ्झा बनवून तयार होणार आहे.
तर इथे तुम्ही बघू शकता आपला दुसरा पिझ्झा सुद्धा रेडी झालेला आहे. 400 ते 500 रुपयामध्ये जे मार्केटमध्ये पिझ्झा मिळतो ते तुम्हाला 100 रुपयामध्ये बनवून तयार होणार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत